मेष राशी. येणारे 48 तास अत्यंत महत्त्वाचे. एक निर्णय बदलणार भविष्य. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मेष राशीच्या मित्रांनो, पुढील 48 तास तुमच्या आयुष्यासाठी सामान्य नसणार आहेत. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका, कारण या 2 दिवसांमध्ये घेतलेला एक निर्णय तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतो. अनेक वेळा आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा नियती आपल्याला एखादा संकेत देते. काही लोक तो संकेत ओळखतात आणि यशाच्या दिशेने वाटचाल करतात, तर काही लोक दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. म्हणूनच आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये मनापासून जय श्रीराम लिहा. तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात तेही नक्की सांगा. तुमची एक कमेंट या व्हिडिओला सकारात्मक ऊर्जा देईल आणि कदाचित तुमच्यासारख्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला प्रेरणाही देईल. मेष राशीच्या व्यक्ती जन्मतःच धाडसी असतात. संकट कितीही मोठं असो, त्याला सामोरे जाण्याची ताकद त्यांच्यात असते. पण मित्रांनो, गेल्या काही महिन्यात तुमच्या आयुष्यात अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्यांनी तुम्हाला आतून हादरवून टाकलं आहे. काहींना आर्थिक अडचणींनी त्रास दिला, काहींना नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळालं नाही, काहींची जवळची नाती तणावात गेली, तर काहींनी मनात अनेक स्वप्न ठेवली पण ती पूर्ण होताना दिसली नाहीत. अनेक रात्री तुम्ही जागून काढले असतील. अनेक वेळा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला असेल की मी इतकी मेहनत करतो तरी माझ्याच वाट्याला संघर्ष काय येतो. पण मित्रांनो, प्रत्येक संघर्षामागे एक मोठं कारण असतं. देव जेव्हा एखाद्या व्यक्तीला मोठं यश देणार असतो तेव्हा त्याची आधी परीक्षा घेतो, आणि कदाचित तुम्ही सध्या त्या परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात आहात. 24 जुलै 2026 पासून सुरू होणारे हे 48 तास तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा घेऊन येऊ शकतात. या काळात एखादी अशी घटना घडू शकते जी तुम्हाला पुढील मार्ग दाखवेल. कदाचित एखादी नवीन संधी तुमच्या समोर येईल, कदाचित एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करेल, कदाचित एखाद्या समस्येचं उत्तर अचानक मिळेल, किंवा कदाचित तुम्ही असा निर्णय घ्याल ज्यामुळे तुमचं संपूर्ण भविष्य बदलून जाईल. करिअर आणि नोकरीमध्ये मोठी हालचाल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर पुढील 48 तास तुमच्यासाठी विशेष ठरू शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेलं एखादं काम पूर्ण होऊ शकतं. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकतं. नवीन जबाबदारी किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना नोकरी बदलण्याचा विचार येऊ शकतो. जर असा विचार तुमच्या मनात असेल तर घाईघाईने निर्णय घेऊ नका. प्रत्येक पर्यायाचा विचार करा. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, नोकरी किंवा करिअरसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठीही हा काळ आशादायक आहे. अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीचे फळ मिळास सुरुवात होऊ शकते. लक्षात ठेवा, यश अचानक मिळत नाही, त्यामागे अनेक दिवसांची मेहनत आणि संयम असतो. आर्थिक जीवनात सुधारणा होण्याची चिन्हे दिसतायत. आर्थिक बाबतीत काही सकारात्मक संकेत दिसतायत. ज्या लोकांचे पैसे अडकले आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. एखादा जुना व्यवहार पूर्ण होऊ शकतो. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतो. मात्र या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यात सध्या जे आर्थिक प्रश्न आहेत ते कायमचे राहणार नाहीत, पण त्यासाठी योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे. कोणतीही गुंतवणूक किंवा मोठा व्यवहार करताना पूर्ण माहिती घ्या. इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका. मनातील भीती आणि अस्वस्थता दूर होणार. मेष राशीच्या मित्रांनो, तुम्ही बाहेरून कितीही मजबूत दिसत असलात तरी आतून अनेक गोष्टींनी त्रस्त आहात. काही गोष्टी तुम्ही कोणालाही सांगत नाहीत. काही वेदना तुम्ही मनातच ठेवता. पण आता त्या वेदनांमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. पुढील 48 तास तुम्हाला स्वतःची खरी ताकद दाखवू शकतात. एखादी घटना तुम्हाला आत्मविश्वास देईल, एखादा माणूस तुम्हाला योग्य सल्ला देईल, किंवा एखादा अनुभव तुम्हाला जाणवून देईल की तुम्ही अजूनही खूप काही करू शकता. मित्रांनो, लक्षात ठेवा, अंधार कितीही मोठा असला तरी सूर्य उगवणं थांबत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील कठीण काळ कायमचा राहणार नाही. पुढील 48 तास तुम्हाला एका नव्या सुरुवातीकडे घेऊन जाणारे ठरू शकतात. मात्र त्यासाठी तुम्हाला सजग राहावं लागेल, योग्य निर्णय घ्यावा लागेल आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. प्रेम, जीवन, कुटुंब आणि भविष्य बदलणाऱ्या निर्णयाचा उलगडा. मेष राशीच्या मित्रांनो, आयुष्यात पैसा, करिअर आणि यश जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं असतं प्रेम आणि आपली माणसं. कारण दिवसाच्या शेवटी माणूस कितीही यशस्वी झाला तरी त्याला आधार देणारी माणसंच त्याची खरी संपत्ती असतात. पुढील 48 तासांमध्ये तुमच्या नातेसंबंधांमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याचे संकेत दिसतायत.
जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर अनेक दिवसांपासून मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्याची वेळ आली आहे. काही लोक आपल्या भावना लपवून ठेवतात आणि समोरची व्यक्ती सर्व काही समजेल अशी अपेक्षा करतात. पण अनेक वेळा नात्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे संवादाचा अभाव. पुढील 2 दिवसांमध्ये एखादा संवाद, एखादा संदेश किंवा एखादी भेट तुमच्या नात्यात नवीन वळण आणू शकते. काही मेष राशीच्या व्यक्तींना त्यांच्या भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते. एखादा जुना मित्र, जुनं प्रेम किंवा अनेक दिवस संपर्कात नसलेली व्यक्ती अचानक समोर येऊ शकते. यावेळी भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका, कारण प्रत्येक परत येणारी व्यक्ती आयुष्यात राहण्यासाठीच येते असे नाही. काही लोक आपल्याला धडा शिकवण्यासाठी परत येतात. विवाहित व्यक्तींसाठीही हा काळ महत्त्वाचा आहे. जोडीदारासोबत असलेले काही गैरसमज दूर होऊ शकतात. अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणाव कमी होऊ शकतो. मात्र यासाठी पहिलं पाऊल तुम्हालाच उचलावं लागेल. कधीकधी फक्त एक प्रेमळ शब्द आणि थोडासा संयम संपूर्ण नातं वाचवू शकतं. कुटुंबाच्या बाबतीत पाहिले तर पुढील 48 तासांमध्ये एखादी महत्त्वाची चर्चा होऊ शकते. घरातील एखादा निर्णय, एखादी जबाबदारी किंवा एखाद्या व्यक्तीशी संबंधित विषय समोर येऊ शकतो. यावेळी राग किंवा अहंकार बाजूला ठेवा, कारण घेतलेला निर्णय फक्त आजवर परिणाम करणार नाही तर पुढील अनेक महिन्यांवर प्रभाव टाकू शकतो. मेष राशीच्या मित्रांनो, आता आपण त्या गुप्त संकेताबद्दल बोलूया जो नियती तुम्हाला देत आहे. अनेक वेळा विश्व आपल्याला थेट उत्तर देत नाही, ते संकेत देतं. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून, एखाद्या स्वप्नातून, एखाद्या अचानक घडलेल्या घटनेतून किंवा मनात वारंवार येणाऱ्या विचारातून नियती आपल्याशी संवाद साधत असते. पुढील 48 तासांमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचा एखादा संकेत मिळू शकतो. काही लोकांना एखादी संधी दिसेल, काहींना एखाद्या चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याचा इशारा मिळेल, तर काहींना आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येईल. आणि हाच तो निर्णय आहे जो तुमचे भविष्य बदलू शकतो. हा निर्णय करिअरशी संबंधित असू शकतो, तो एखाद्या नात्याशी संबंधित असू शकतो, तो आर्थिक बाबतीत असू शकतो किंवा तो तुमच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल असू शकतो. लक्षात ठेवा, काही निर्णय त्वरित आनंद देतात पण पुढे दुःख देतात, तर काही निर्णय सुरुवातीला कठीण वाटतात पण पुढे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. त्यामुळे पुढील 2 दिवसांमध्ये कोणताही मोठा निर्णय घेताना शांत मनाने विचार करा. मेष राशीच्या अनेक व्यक्तींना आता असे वाटत आहे की त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस संपले आहेत, पण हे सत्य नाही. खरं तर तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू होण्याच्या मुहूर्तावर तुम्ही उभे आहात. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. ज्या संकटांतून तुम्ही गेलात त्यातून तुम्ही खूप काही शिकलात. ज्या लोकांनी तुमची साथ सोडली त्यांनी तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. ज्या अपयशांनी तुम्हाला रडवलं त्यांनी तुम्हाला मजबूत बनवलं. आणि ज्या वेदनांनी तुमचं हृदय तोडलं त्यांनी तुम्हाला वास्तव दाखवलं. म्हणून आता भूतकाळाच्या ओझ्याखाली जगू नका. जे गेले ते जाऊ द्या, जे तुटले ते तुटू द्या, जे निघून गेले त्यांचा विचार सोडा, कारण नियती तुमच्यासाठी काहीतरी नवीन तयार करत आहे. पुढील 48 तासांमध्ये मिळणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. मनाचा आवाज ऐका. घाईघाईने निर्णय घेऊ नका, पण योग्य संधी समोर आली तर भीतीमुळे मागेही हटू नका, कारण कधीकधी एकच निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. शेवटी फक्त एवढेच सांगू इच्छिते, जर सध्या तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर लक्षात ठेवा की पहाट जवळ आली आहे. जर तुम्ही सध्या संघर्ष करत असाल तर लक्षात ठेवा की विजय तुमची वाट पाहत आहे. जर तुम्ही सध्या एकटे वाटत असाल तर लक्षात ठेवा की देव तुमच्यासोबत आहे. आणि जर आज तुम्ही आशा हरवत असाल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. हार मानू नका, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय सुरू होण्यास आता फार वेळ उरला नाही. जर तुम्हाला विश्वास असेल की येणारे 48 तास तुमच्यासाठी शुभ ठरणार आहेत, तर कमेंटमध्ये मनापासून जय श्रीराम लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी सध्या आयुष्यात संघर्ष करत आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे तिच्या मनात पुन्हा आशेचा दिवा पेटेल. प्रभू श्री रामांची कृपा, सकारात्मक ऊर्जा आणि यशाचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.